हल्ला झाला त्यावरनं केंद्रीय यंत्रणा जी आहे, केंद्रीय भाजप जे आहे ते पुण्यातील भाजपवरती नाराज आहे असं समजलं चाललंय. कशा पद्धतीने बघता याकडे? कारण त्यांचंच राज्य म्हणजे आपल्याच राज्याचं सरकार असताना त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावरती केंद्रीय भाजप जे आहे ते पुण्यातील भाजपवर नाराज झालेलं आहे. गुंड असणं आणि गुंडागिरी आपल्या स्वभावात असणं हा त्यांच्या पक्षाचा आवश्यकतेचा गुण समजला जातो. आणि त्यामुळे जरी केंद्र सरकारने काहीतरी हा दिखावा केला असेल की तुम्ही आम्हाला न विचारता अशा प्रकारचा कार्यक्रम केला, तोडफोड केली, हिंसा केली, तर तो दिखावा आहे. दोन गोष्टी झाल्या तरच हे आपण पत्र जे आहे किंवा ऑब्जेक्शन आहे ते खरं आहे असं मानू शकतो. एक म्हणजे तो जो धीरज घाटे आहे त्याला त्या पदावरून काढून टाकलं पाहिजे, भाजपमधून काढून टाकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. कुठलाही विषय असेल तरी वरिष्ठांना विचारलं जातं, केलं जातं. ज्या लोकांनी त्यांनी वरिष्ठांना विचारता केलं असावं याबद्दल साशंकता असू शकते. काही मागणी असणार आहे का? चौकशी समिती असावी या सगळ्या संदर्भामध्ये? गुन्हाच बरोबर नोंदवून घेतला नाही तर तो उदय सावंत नावाचे मंत्री आहेत, त्यांच्या गाडीवर कोणीतरी केवळ दगड फेकला तर 307चा गुन्हा लावला. तिथे गाडी फोडली, गाडीवर चढले लोक, गाडीच्या मागून लाट्या काट्या घातल्या आम्हाला मारण्यासाठी, तर 307 कलम पण लावलं नाही. अटेम्प्ट टू मर्डरचं कलम लावायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दल लक्ष घालायला पाहिजे. कमिशनरचा आम्हाला जेव्हा फोन आला पुण्याच्या आणि ॲडिशनल कमिशनर प्रवीण पाटील यांचा, त्यांना मी सांगितलं की आम्ही कशासाठी तक्रार द्यायची, तुमचे पोलीस आमच्यासोबत होते, क्राईम ब्रँचचे लोक होते, त्यांनी कंप्लेंट करावी, आमचं स्टेटमेंट घ्यावं. पण जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये 307 सारखा आवश्यक कलमसुद्धा यांनी लावलं नाही. त्याच्यावरून हे दिसून येते की पोलीस विभागातले काही लोक हे पाळीव झालेले आहेत भाजपचे आणि ते अत्यंत चुकीचं आहे. 80% पोलीस हे चांगले आहेत, 85% न्यायाधीश हे चांगले आहेत. पण यांनी जे कोणी भ्रष्ट केलेले मोठे अधिकारी त्यांचा धोका आहे समाजाला. आज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये महाराष्ट्राचे अपयश आलेलं आपण पाहिलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणाला तरी गोळीबार करतात, फेसबुक लाईव्ह करून गोळीबार करतात, मारून टाकतात. तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणं हे आवश्यक आहे. तर असंही म्हटलं जातं की निखिल वाघ यांनी हट्ट केला, हट्ट करून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्यामुळे ते सगळं घडलं असं म्हणजे एके ठिकाणी जबाबदारी झटकण्याचा सगळा प्रकार. आसिम सरोदे यांच्या घरी आम्ही 4 वाजल्यापासून तयार होतो. पोलिसने सांगितलं होतं की थोडा क्लिअरन्स होऊ द्या, त्यांचे भाजपचे निदर्शक आले त्यांना आम्ही पांगवतो. ते करताना पोलिसने 3 तासाचा वेळ घेतला आणि 7ला म्हणजे जी सभा 5ला सुरू होणार ते 7पर्यंत आम्हाला तिथे बसवलं. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आसिम सरोदेंच्या घराच्या बाहेर आलो तिथे अचानक आम्हाला साध्या वेशातले 50 पोलीस दिसले. मग निखिल वागळेंनी स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की आम्हाला हाऊस अरेस्ट केलं का तुम्ही, का जाऊ देत नाही तुम्ही आम्हाला, म्हणजे तिथेच बसून ठेवायचं आणि सभा होऊ द्यायची असा पोलिसांचा कट असावा असं दिसतंय. आणि त्याच्यानंतर मात्र निखिल वागळेंनी सांगितलं की आम्ही गाडीत बसणार, आम्ही गाडीत बसलो. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी पुढे ठेवायला पाहिजे होती, ती ठेवली नाही. कदाचित पोलिसची गाडी पुढे असती तरी हल्ला झाला नसता. आणि आम्हाला अजून हे कळायला मार्ग नाही की तिथे जर फक्त पोलीस होते साध्या वेशातले तर गुंडांना आमच्या गाडीचा नंबर आणि आम्ही कोणत्या गाडीत हे नक्की कसं कळलं? कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या. कोणत्या रस्त्याने जाणार हे कसं कळलं? कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या. त्याच्यासमोर आसिम सरोदेंची एक ज्युनियर महिला बसलेली होती की याच्यासाठी की त्यांना वाटावं दुसरी कार आहे आणि आम्ही मागे तिघं होतो. असं असताना जर तिथे फक्त पोलीस उपस्थित होते तर या गुंडांना आमचा रस्ता, आमच्या गाडीचा नंबर हे कसं कळलं हा प्रश्न बोलण्याचा रोज जो तो सगळं पोलिसांकडे होतं. पोलीस याच्यामध्ये सहभागी होते असं म्हणायचं. पुणे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये पुणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे, यात कोणताही शंका नाही. कारण पुणे पोलिसांनी ज्या प्रकारचा बंदोबस्त लावायला पाहिजे होता जाताना तो लावला नाही हे उघड आहे. ते सांगतात की रस्ता बदलला, रस्ता का बदलला हे त्यांना माहिती आहे का? जेव्हा खंडोजी बाबामध्ये त्यांचे 40-50 कार्यकर्त्यांनी रस्त्यावर त्यांची पोलिसांबरोबर धुमश्चक्री झाली, पोलीस ही बाब रेकॉर्डवर आणत नाही आहेत. साध्या वेशातल्या पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे कार्यकर्त्यांनी, भाजपच्या गुंडांनी त्यांना धक्काबुक्की केली आहे. आणि मग त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की सरकारी कामात अडथळा आहे म्हणून. पोलिसने ते केलेलं नाही. पोलीस अत्यंत दबावाखाली पुण्यात आणि त्यांनी ते केलं नाही. आणि त्या गाडी याच्यासाठी वळवायला लागली की त्याच्यानंतर पोलिसने आम्हाला सांगितलं की रिव्हर्समधून गाडी काढा. पोलिसनी मदत केली आम्हाला. तेव्हा निखिल वागळेंनी मार्ग बदलला वगैरे हे पोलीस कमिशनरने पुण्याचं सांगू नये. मुंबईचे पोलीस कमिशनर आम्हाला, पुण्याचे पोलीस कमिशनर आम्हाला परवानगी नव्हती असा एक युक्तिवाद करतात. आमच्याकडे पत्र आहे की हे तुम्ही ह्या अटी पाळायला पाहिजे. जर तुम्ही म्हणताय की तुम्ही भाषणात प्रक्षोभक बोलू नये, या अर्थी बोलायला तुमची परवानगी आहे ना, ती डीम्ड सँक्शन आहे ती परवानगी. तेव्हा पोलिसांनी खोटं बोलून लोकांना संभ्रमित करू नये. सत्य जगासमोर आहे, आम्ही ते मांडू, योग्य ती कारवाई करावी एवढंच. आता आणखी एक मुद्दा असा आहे की भारतरत्न अडवाणींना दिला त्याबद्दल निखिल वागळेंनी हे केलेलं आहे. आणि ते निखिल वागळेंच्या ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की एका दंगेखोरांनी दुसऱ्या दंगेखोराला दिलेली ही शाबासकी आहे. आता याच्याबद्दल 153 अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. मग गुन्हा दाखल झाला तर कोर्टात त्यांच्यावर केस चालवा. निखिल वागळे दोषी ठरतील तर त्यांना शिक्षा होईल. पण पोलीसही आमचेच, आम्हीच जे पाहिजे ते कलम लावू आणि गुन्हा दाखल करू आणि नंतर न्यायसुद्धा आम्हीच करू, न्यायाधीश पण आम्हीच म्हणून रस्त्यावर आम्ही न्याय करू.
ही जी गुंडागिरी आहे याला आपण विरोध करायला पाहिजे. हिंसात्मक जी वागणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे. पुणे पोलिसांमधील काही जण भ्रष्ट झालेले आहेत. ते थेट सांगतात की आम्ही भाजपचे पोलीस अधिकारी आणि त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे पी आय, डेक्कन पोलीस स्टेशनचे पी आय यांची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी DCP सयाजी कदम हे कुठे होते याबद्दलची माहिती आम्हाला पाहिजे आहे. ते का नव्हते, ते कोणत्या सीनमध्ये नव्हते आणि त्यांना अजितदादांनी जे काही प्रमोशन दिलेलं आहे अनावश्यक पद्धतीने ते तिथे DCP म्हणून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे जे गुंड आहेत, जवळपास 5 ते 6 महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे गुंड त्या मारहाणीमध्ये होते, भाजपचे गुंड त्याच्यामध्ये होते. मला असं वाटतं की एकूण लोकशाहीवरचा हमला आपण म्हणतो तेव्हा ही हिंसा चुकीची आहे. लोकांना म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, हे मान्य केलं पाहिजे. तर निर्भय म्हणून सभेमधनं तुम्ही भाजपच्या विरोधात प्रचार करताय का सध्या? हो, करतो. अगदी स्पष्ट तुम्ही भाषणामध्ये तुम्ही असं देखील उल्लेख केले नाही की एवढे पंतप्रधान झाले, फक्त जवाहरलाल नेहरूचा उल्लेख केलं, परंतु अटल बिहारी वाजपेयीचं कधी नाव घेतलं नाही. त्यानंतर गुलजारीलाल नंदा झाले, लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. मला साहेब, आता कसं आहे की आता इमिजिएट आवश्यकता आहे ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हरवण्याची आहे. त्यामुळे तात्काळ गरज जी आहे ती लोकशाही सुधारण्याची आहे. त्याच्यासाठी आम्ही फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रवृत्तींबद्दल बोलतो आहे. ते बदललं आणि कोणतं तरी दुसरं सरकार आलं तर आम्ही त्यांच्या पण चुका सांगू, त्याच्याबद्दल सुद्धा बोलू, हे नक्की आपल्याला मी सांगू शकतो. फक्त काँग्रेस नाही आणि फक्त काँग्रेस नाही, फक्त महाविकास आघाडी नाही, देशामध्ये जे लोकशाहीवादी पक्ष मोदींच्या विरोधात लढतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. निर्भय बनवच्या या ज्या सभा आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहेत याच्याकडे? नाही, आता सध्या तरी नाही. राजस्थानमध्ये एक प्रस्ताव आला होता, पण आम्ही आता नाही जाते. कसं आहे, गुंडांची परेड घेण्यापेक्षा जे गुंड राजकीय पक्षात गेलेले आहेत त्यांची परेड घ्यायला पाहिजे. आणि हा सगळा दिखावा आहे पोलीस कमिशनरचा. गुंड लोकांना बोलवायचं छोट्या छोट्या, पुण्यामध्ये तशा 28 टोळ्या आहेत, छोट्या छोट्या 28 किंवा 32 टोळ्या आहेत. त्यांच्याकडून गुन्हे करून घेतात हे लोक. त्यांना बोलून काय फायदा आहे? प्रत्येक पोलीस कमिशनर नवीन आला की आम्ही काहीतरी वेगळंच करणार असं दाखवतो. हे जे कमिशनर आहे हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहेत, नागपूरहून इथे बदलीहून आलेले आहेत, मुद्दाम त्यांना इथं पाठवलेलं आहे. आणि हेच धंदे करण्यासाठी जर पोलीस असेल तर अशा पोलीस व्यवस्थापनामधून न्याय मिळणार नाही, अन्याय होईल, ही गोष्ट समजून घेतली. पुणे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये असं म्हणलेलं आहे की निखिल वागळेंचा जो गाडीचा मार्ग होता त्यांनी चकवा दिला पोलिसांना. तर त्यामुळे सांगितलं तुम्हाला मगाशी की तिथं परिस्थिती अशी झाली की सगळे समोर कार्य करतो. पोलिसांनी गाडी आम्हाला त्याचं व्हिडिओ फुटेज 2012 साली निर्भया कांड जे दिल्ली प्रकरणात झालं होतं त्याच्यामधनं आम आदमी पार्टीचा उदय झाला होता त्याच्यामधनं. तर ह्या निर्भयमधनं काय एक वेगळी पार्टी निर्माण आपल्याला नेहमी असे शंकाच का घेतो आपण की पक्ष, आणि समजा पक्ष झाला तर 1000 पक्ष त्यात अजून एक, याच्याशिवाय काय फरक पडणार? आमचं म्हणणं एवढं त्याच्यातून लोकशाहीचा उदय झाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं. आम्हाला काही कोणाला राजकारणात तुमच्या महाविकास आघाडी किंवा इंडियन आघाडीला सपोर्ट आहे का? आमचा सपोर्ट आहे सध्या त्यांना, पण ते निवडून आले आणि त्यांनी चुकीचे कामं केले त्यांच्याबद्दल त्यांच्या विरोधात आम्हीच उभे राहू.